हॅलो गाईज, नमस्कार. मी वनिता. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मला खूप स्वागत आहे. तर गाईज, मी आज तुमच्याकरता घेऊन आली मस्त एक उन्हाळी पदार्थ. आता उन्हाळा चालू झाला आहे, म्हणजे लोकांचा तर उन्हाळी पदार्थ बनवणं चालू झालं आहे. त्यातलाच हा एक पदार्थ आहे. तर चला, तर आपण जास्त वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओ करूया. गाईज, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की मी आज उन्हाळी पदार्थ मधलाच एक प्रकार तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तो म्हणजे हा मी जे तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तो उपवासाचा आहे. म्हणजे आपण असं नॉर्मल पण दुसरा पण बनवू शकतो, पण खास करून उपवासासाठी बनवते मी हा. त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे. 1 वाटी शेंगदाणा घेतला आहे, चांगला भिजवलेला आहे रात्रभर. हे बघा, दाखवते तुम्हाला. बघा, चांगला भिजला आहे. 2 उकडले बटाटे घेतले. बटाटे तुमच्यावर कमी जास्त करू शकता. ही चिली फ्लेक्स घेतली, म्हणजे थोडं तिखट आणि मीठ. तर आपलं हे उपवासच आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये जिरा वगैरे वापरणार नाही. पण काही लोक जिरा खातात, तर तुम्ही खात असाल तर तुम्ही टाकू शकता. कोथिंबीर वगैरे पण टाकतात, पण मी नाही टाकणार, कारण की उपवास त्यामुळे की मी म्हणजे आमच्या घरात वगैरे चालत नाही असं म्हणून. तर आता हे आपण सगळं एकजीव करून घेऊ. तर आपण पूर्ण थाटामध्ये काढून घेऊ, कागद मळायला लागेल, त्यामुळे आपल्याला मोठंच भांडं लागेल. आणि हे बटाटे आहे आपण किसून घेऊ. किसून का म्हणजे असं पण हाताने पण तर आपण बटाटा किसून घेऊया. तुम्ही असं मॅश करून घेतलं ते चालेल, पण याने काय होईल की बटाट्याच्या गाठी राहणार नाहीत. मग हे बेस्ट आहे की तुम्ही किसूनच घ्या. तुम्हाला पुढं कळेलच की मी नक्की काय बनवते ते. चिली फ्लेक्स, तुम्हाला कमी तिखट पाहिजे कमी टाकू शकता. याच्यावर तुम्ही फक्त लाल पावडर टाकले ते चालेल. चवीपुरती मीठ. आता हे आपण चांगलं एकजीव करून घेऊ. तुम्हाला थोडंसं वाटलं तर आपलं हे बॅटर जरा आपण असं सैलच ठेवायचं आहे, कारण की आपण बनवतो उपवासाच्या चकल्या. तर गाईज, बघा, आपलं तर बॅटर रेडी आहे. आणि आता म्हणजे चकलीच्या भांड्यामध्ये बॅटर भरते. थोडं तेलाचा हात पण घ्यायचं आहे, म्हणजे ते हाताला चिकटते म्हणून. आणि हे आपल्या एका प्लास्टिकच्या कागदावर काढायचं. तिथं आपण तुम्हाला माहितीच असेल. पहिले घरामध्ये काढून घेते. आपण हे काढून घेऊ की.
हे फॅन खाली पण वाळतील, उन्हात पटकन वाळतील. तर असेच आपण हे बाकीचे पण काढून घेऊ. तर गाईज बघा आपल्या चकल्या रेडी झाल्या, बघू शकता तुम्ही. आता मी बाहेर ऊन आहे म्हणून मी घरात पहिले काढून घेतला, ते मस्त मी उन्हामध्ये सुकवते. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ, चकलीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा का उन्हाळ्याचे दिवस चालू झाले तर हे सगळेच लोक बनवतात. तुम्ही सुद्धा मी जसं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने बनवा, एकदम सिंपल आहे. आणि समजा तुमच्याकडे जर भांडं नसेल चकलीचं तर तुम्ही एक साखरेची पिशवी असते छोटीशी, त्याच्यामध्ये घेऊन तुम्ही, आपण मोबाईल व्हिडिओ बघतो भरपूर लोक तसे पण करतात, त्या पद्धतीने पण करतात. गाईज बघा आपल्या चकल्या रेडी आता बनवून झाल्यात आपल्या. आता ही मस्तपैकी मी उन्हामध्ये वाळवते. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आवडल्यास लाईक करा. तर गाईज आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण की आपण चकल्या कशा बनवल्या उपवासाच्या, साबुदाणा चकली बनवली आपण, ती तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे. आणि आता हे बघा चांगले वाळलेत, मी तुम्हाला दाखवते पण किती मस्त कडक वाळलेत हे बघा. तर आता मी तुम्हाला हे तळून दाखवणार आहे की किती मस्त चांगलं फुलतात ते. काही लोक तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं मी की काही लोक असं खिशी घेऊन म्हणजे करतात, असं मी तुम्हाला असं पीठ मळून बनवलेत. तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदम चांगले चकल्या होतात. तर आता मी तेल तापत ठेवलं आहे, बघू शकता. आणि तेल पण आपलं तापलं आहे, तरी आपण आता ट्राय करू, बघू आपण चेक करू तेल तापलं आहे का. तेल तापलंच आहे. तर मी तुम्हाला थोडे तळून दाखवते आता हे की कसे फुलतात ते मस्त. तुम्ही आता हे लगेच बनवायलाच घ्या की मी कसे बनवलेत ते. आणि हे बघा तळ्यात टाकलं किती मस्त फुलले. काही लोकांचं म्हणणं असतं की जर आपण खिशी नाही घेतली तर ते फुलत नाही, साबुदाणा असा फुगून येत नाही. तुम्ही बघू शकता किती मस्त चकल्या एकदम फुलून आल्यात. गॅस कमीच ठेवला आहे मी. तर काढून घेऊ आपण. मी गॅस बंद करते, त्यामुळे मला तुम्हाला पुढे दाखवायचं होतं. हे बघा किती मस्त फुलले आहेत ते, आणि एकदम कुरकुरीत होतात, एकदम कडक होतात. तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने एकदा करा. माझी रेसिपी बघून तुम्ही एकदा करा की तुम्हाला जमतात की नाही, मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला मी नेहमी सांगते की सगळ्या माझ्या रेसिपी असतात, त्या व्हिडिओ असतात, ते तुम्ही ट्राय करून बघा. आणि नाही जमत तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा, नक्की विचारा. आता थोडे गरम आहेत म्हणून थोडेसे हे बघा एकदम फुललेत चांगले. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर गाईस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला मी चकल्या कशा बनवल्या, म्हणजे बनवण्यापासून ते एकदम वाळवण्यापर्यंत तुम्हाला मी सगळं दाखवलं आहे स्टेप बाय स्टेप. तुम्ही पण याच पद्धतीने करा. तुम्हाला जमलं की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला मी हमेशा सांगते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.